मध्ये काय सांगितलं? मीटिंग झाली आता जी घटना झाली गर्भवती त्याच्यानुसार इथं आपली मीटिंग झाली. तर बोललेत की एक हफ्त्यानंतर आपण मीटिंग लावूया. खासदारांनी मीटिंग लावले. आता तुमच्या गर्भवती महिलेचा तो प्रकरण झालं, तुमच्या गावाला रस्ता, पाणी, वीज काहीच नाहीये. त्यामुळे तुमच्या समस्या त्यामुळे तुम्हाला त्या फेस करायला लागतात. तर ह्या तुमचे मुद्दे मांडले का त्यांनी आणि हे तुमचं करून देतील का? ह्याच्यावर काय झालं? तर तर आज जी काय मीटिंग झाली म्हणजे जे काय आमच्या आरकसवाडी, तिरकटवाडी आणि उंबरनावाडी ज्या काय वाड्या आहेत आमच्या, ज्या मोरबे धरणाच्या वरच्या साईडला आहेत, तर ज्या काही घटना घडल्या म्हणजे ते आमची जे काही गरोदर बाई होती तिला डोळीत घेऊन आले किंवा आमच्याकडे यायला रस्ता नाहीये, लाईट नाहीये, पाणी नाहीये. तर त्या संदर्भात आज आमदार साहेब आणि खासदार साहेब आणि बाकीचे सगळे त्याचे रिलेटेड जेवढे काही खाते होते त्या सर्वांची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये ज्या काही आमच्या अडचणी होत्या तर त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या ज्या काही अडचणी आहेत आम्ही ह्या तुमच्या लवकरात लवकर आम्ही तुम्हाला म्हणजे पूर्ण करून देऊ. रस्ता असेल, लाईट असेल, पाणी असेल आणि त्याचबरोबर जर तुमचं काही पुनर्वसन जर झालं नसेल तर त्या संदर्भात आम्ही कलेक्टर असेल, तहसील असेल, प्रांत असेल किंवा मंत्री म्हणजे मंत्रालयातलं काय असेल खाते, जसं पुनर्वसन खातं असेल, नगर विकास असेल, पाणी पुरवठा असेल आणि त्या रिलेटेड जे काही मंत्री आहेत म्हणजे जसं आपले देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथ शिंदेजी साहेब आहेत आणि आपले सुनेत्रा पवार आहेत. तर ह्या सगळ्यांबरोबर आपण त्या सगळ्यांची एक मीटिंग लावून तुमचे जे काही पुनर्वसनाचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते आम्ही लवकरात लवकर सोडवू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ, हे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता आमची गाववाल्यांकडनं हीच अपेक्षा आहे की आम्हाला लवकरात लवकर पहिल्या ज्या काही 3 गोष्टी आहेत म्हणजे एक तर आमचा रस्ता करून देणे, एक तर लाईट आणि पाणी, या मेन 3 गोष्टी आहेत ज्या पहिल्या आम्हाला द्यायच्या आहेत. आणि दुसरं जर इथले जे काही स्थानिक अधिकारी आहेत म्हणजे ते काय करतात की इथं फिरवाफिरवी करतात की तुमचं पुनर्वसन झालंय. म्हणजे पुनर्वसन झालं असेल तर तुम्ही पुनर्वसनाच्या ज्या काही गोष्टी ज्या पूर्ण झाल्या त्या आमच्या समोर ठेवा. आम्हाला ज्या काही तुम्ही जागा, जमिनी ज्या काही मोजणी वगैरे केली असेल त्या आमच्या लोकांना तुम्ही प्लॉट वाटप करून द्या, त्यांचे सातबारे त्यांना द्या आणि त्यांच्या गोष्टी त्यांना द्या. आणि सेकंड, ज्या काही जागा जमिनी पाण्याच्या वरती राहिलेल्या आहेत जिथं लोक अजून राहत आहेत म्हणजे त्यांच्या स्वतःचे सातबारे अजून मोकळेच आहेत, त्याच्यावरती काही शासनाचं त्यांच्यात घेणं देणं नाहीये. परत दळीभाग आहे जो ऑलरेडी शिवाजी महाराजांपासून लोक इथं कसतायत आणि आम्ही तेव्हापासून राहतोय. आम्ही काय आत्ता येऊन इथं राहिलेलो नाहीये, स्थानिक म्हणजे तेव्हापासून राहतोय, धरण नंतर झालंय, आम्ही आधीपासून राहतोय. मग अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या स्थानिक लेवलला लवकरात लवकर म्हणजे मुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्र्यांनी त्या सगळ्या गोष्टी म्हणजे मनावर घ्याव्यात आणि आम्हाला जेवढा लवकर न्याय देता येईल तेवढा लवकर त्यांनी न्याय द्यावा, हीच आमची सर्वांची अपेक्षा आहे. आता एवढ्या वर्ष झाले तुम्ही राहताय, ह्याच्या आधी गावकऱ्यांनी किंवा जे प्रशासकीय जे अधिकारी असतील स्थानिक ते तुमच्या गावामध्ये कधी भेट दिली का? किंवा इलेक्शनचा जो मुद्दा असतो त्याच्या अनुषंगाने कुठले जर इलेक्शनला होतो तेव्हा कोण आलं होतं का तुमच्या गावामध्ये आणि कुठलं आश्वासन वगैरे कुठल्या नेत्यांनी दिले काय तुम्हाला? हा, आमच्या इथं जेव्हा दरवेळेस म्हणजे पंचायत समिती असेल, आमदारकी असेल, खासदारकी असेल, अशा वेळेस सगळे आमदार, खासदार, सरपंच जे कोणी असतील ते येतात आणि सांगतात की आम्ही तुमचा रस्ता करून देऊ, आम्ही तुम्हाला लाईट देऊ, आम्ही तुम्हाला पाणी देऊ आणि तुमचे जे काही पुनर्वसनाचे जे काही प्रश्न आहेत आम्ही ते सोडवू. पण नंतर एक वेळ अशी येते की एक वेळ इलेक्शन झालं, मतदान झालं की सगळेजण गायब होतात. मग आता त्यांना माहिती ते का नाही करत आणि बहुतेक वेळा ते तेच सांगतात की तुमचं जे काही पुनर्वसन आहे ते आम्ही ते जुने तुमचं म्हणजे जे काही झालेलं आहे सगळ्या ज्या गोष्टी ह्या खूप जुन्या आहेत तर ह्या थोडा करण्यासाठी लेट होईल. आणि ऑलरेडी आता आम्ही जे काही आता यंग पिढी आहे ही ऑलरेडी आता म्हातारपणाकडे चाललेली आहे, आमची जी नवीन जनरेशन आहे. आणि आम्ही ऑलरेडी 10 वर्षापासून आमचा फॉलोअप घेतोय की आमच्या ह्या अडचणी आहेत आणि आम्ही सगळ्यांकडे मांडलेल्या त्या म्हणजे तुमचं सगळे डिपार्टमेंट सगळ्यांकडे मांडलेलं. तर मग आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही लवकरात लवकर ते जे काय ते आश्वासन आम्हाला दिलेली आहे, रस्ता असेल, लाईट असेल, पाणी असेल, इव्हन आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या गावात घरकुलं देऊ, तर अशा काही गोष्टी त्यांनी पूर्ण केलेल्या नाहीयेत. हा, तर शासनाची जबाबदारी शासन घेतच नाहीये, फक्त आश्वासन देतात, बाकी काही करत नाही, बाकी काहीच करत नाही. तुम्ही त्यांना काय कुठला आंदोलनाचा इशारा वगैरे आम्ही स्थानिक हे करू असं काय तुम्ही काय केलं होतं का? किंवा कुठली नोटीस वगैरे दिली होती का तुम्ही? आता तुमच्या समोरच आहे ते आम्ही जे काही जेव्हा आंदोलन वगैरे जेव्हा केलेले सर, हे बघा तुम्हाला दाखवत वाटलं तर आता आम्ही जे काही मोर्चे आंदोलन जे काही केलं त्यावेळेस हे बघा हा मोरबे धरणाचा व्हिडिओ आहे, ठीक आहे. हे बघा आता ज्या वेळेस आम्ही हे धरणासाठी जे आंदोलन केलं त्यावेळेस अख्ख्या धरणाचं म्हणजे जे काय असतील कारवाई झाली तर त्याच्यामध्ये आमच्यावरच केसेस टाकण्यात आले आमच्या आदिवासी मुलांवरती, तर त्या केसेस सुद्धा अजून त्यांनी काढलेल्या नाहीयेत. तर आमची चुकी काय, म्हणजे आम्हाला ते तरी सांगा आमची चुकी काय. आम्ही न्यायासाठी आम्ही भांडतोय, जर हे अधिकारी जर सगळे समजा लक्ष देत नाही तर आम्ही आदिवासी लोकांनी करायचं काय? मग शेवटी आमच्या हातात काय पर्याय आहे का या बाबतीमध्ये?
नाहीये. आणि सेकंड हे बघा, आता ह्याच्यामध्ये हे बालदी साहेब आहेत जे आता आमदार आहेत, त्यांनी विधानसभेमध्ये हा विषय मांडलेला. तेव्हा आम्हाला सांगण्यात आलेलं की तुम्हाला 3 दिवसामध्ये हे धरण कोणत्या खात्याकडे आहे, याची जबाबदारी कोणाकडे आहे, हे सगळं आम्ही तुम्हाला जे काय असेल ते निर्णय लावून देऊ. आज त्याला 2 ते 3 वर्ष होत आले, त्याच्यावर सुद्धा अजून काही निर्णय लागलेला नाहीये. मग आम्ही काय करायचं, कोणाकडे जायचं आम्ही? तर हे आमची शासनाला डायरेक्ट प्रश्न आहेत की त्यांनी आमची जी काय बैठक असेल ती मंत्रालयीन लेवलला आमची लावावी आणि त्याच्या संदर्भात जे काही मंत्रिमंडळ किंवा जे काही खाते आहेत, त्यांनी चर्चा करून आम्हाला लवकरात लवकर आम्हाला तो न्याय मिळवून द्यावा. नाहीतर पुढे येणाऱ्या काळामध्ये समजा जर आम्ही काही म्हणजे मोर्चा केला किंवा अजून काही गोष्टी जर पाऊल उचललं तर त्यासाठी सर्वस्वी जबाबदार शासन असेल. उद्या जर दुर्घटना झाली तुमच्या गावामध्ये, आता काहीच हे नाहीये, उद्या समस्या जर झाली, आता गर्भवती महिलेचा विषय होता, त्याच्यावरती ते प्रकरण झालं, आता परत जर उद्या एखादं प्रकरण झालं तर जबाबदार ह्याला प्रशासन राहील का? प्रशासनच राहील, त्याला जबाबदार प्रशासनच राहील. कारण की आमच्या गावामध्ये म्हणजे असं नाही की सगळे यंगच मुलं आहेत, वयस्कर आहेत, म्हातारे आहेत, कोणाला चालता येत नाही पाणी. जसं आता हे काका आहेत बघा, हे आजोबा आहेत, त्यांचं आज वय कमीत कमी 70 ते 72 वय आहे त्यांचं. हे आज सुद्धा तिकडनं चालत येत आहेत किंवा 100 पण असेल, आता काही त्याचं वय सांगता येणार नाही. पण या सगळ्या गोष्टी ह्याला जबाबदार कोण? समजा त्यांना तिकडे काय झालं तर आणणार कसं आम्ही? रस्ता नाही, लाईट नाही, काय नाही, म्हणजे वेळेवरती उपचार नाही मिळाले, रस्ता नाही, लाईट नाही, त्यामुळे आम्ही काही पेशंटला ताबडतोब काही आणू शकत नाही. म्हणजे अनेक अडचणी आहेत की ज्याच्यामुळं पेशंट रस्त्याला दगावू शकतो. तर असं कधी जर घडलं तर त्याला पूर्ण जबाबदार हे शासन राहील. आणि हे बघा, हे पुरावे आहेत काही. हे बघा, जसं तुम्ही आता म्हणत होते ना, हे बघा, आता हा जमिनीचा सातबार आहे, ठीक आहे, हा अजून शासनाने केलेला नाहीये. हा पण आमचा म्हणजे ह्याच्यावर अजून काही कारवाई नाहीये. लोक आहेत म्हणजे आमच्या मालकीचे 10-12 हे आमचा दळी भाग ज्याच्यावरती ऑलरेडी आमची मालकी आहे. मग हे सगळं सोडून आम्ही का निघायचं तिथून? का? कोणता 70 हेक्टर जागा आहे आमची दळीबागाची. आज निमाय पकडले तरी तो मालकीची जागा अशी एकूण निमाय 250-300 एकर जागा आमची स्वतःची आहे. तर एवढी जागा सोडून आम्ही शासनाने दिलेल्या अशा 2 गुंठ्यासाठी येऊ शकत नाही. आणि इकडे येऊन तर रोजगार काय, तिथे तरी रोजगार आहेत, काय ना काय भाजीपाला लोक लावतात, तिथं काहीतरी आहे म्हणून ते लोक तिथे राहिलेत. आणि ते पण आजकाल नाही राहिले, पिढ्यानी पिढी आमचे लोक गेलेत तिथं, स्थानिक आहेत. मग आज धरण आज झालंय, मग आज धरण जर झालं तर आमच्या लोकांना जर या मूलभूत सुविधा अडत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही जोपर्यंत आमच्या मूलभूत सुविधा म्हणजे होत नाही. रस्ता, लाईट, पाणी हे जर झाले नाही तर आम्ही महानगरपालिका असो किंवा प्रशासन असो, आम्ही एक मोर्चा पण काढू शकतो, आंदोलनाचा इशारा पण देऊ शकतो. कारण आज आम्ही माणूस आहोत, जनावर नाही. आज आम्हाला पण स्वातंत्र्य मिळून आज एवढे वर्ष झाले, आम्हाला पण काही फॅसिलिटी भेटायला पाहिजे, पण त्या काही आम्हाला भेटल्या नाही. सरकारी योजना आहेत हे पण त्यांच्यापूर्वीच भेटतात. आमच्या गावामध्ये अजूनपर्यंत कुठली शासन योजना किंवा कुठला अधिकारी कुठल्याच गोष्टीला येत नाही. फक्त मतदान आलं का हे लोक गली गली फिरणार, तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे असं असून देणार आणि जाणार. परंतु ज्या काही गोष्टी आहेत त्यानंतर आम्हाला आमच्या लोकांना आम्ही स्वतः समोर यायला लागतो आणि ते कागदपत्र घेऊन आम्ही अधिकाऱ्यांच्या फेऱ्या मारतो. वर्षानुवर्ष तेच फेऱ्या आम्ही मारत राहू का? तर आता जर आमच्या प्रश्न सुटले नाही तर खरोखर आम्ही आंदोलन करू. आणि दुसऱ्या गोष्टी अशा आहेत की जसं त्यांनी सांगितलं की म्हणजे आम्हाला म्हणजे पोट भरण्यासाठी आम्हाला सध्या काही पर्याय नाही, आम्ही आमच्या पद्धतीने जे काय काम भेटलं आम्ही ते करतोय. पण आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेकडनं ऑलरेडी नगर विकास खात्याला मुलांच्या नोकरी संदर्भात ऑलरेडी त्यांना पत्रावर वगैरे झालेलं आहे, तरी सुद्धा त्यातून तर निर्णय घेत नाहीयेत. मग अशाच काही गोष्टी आहेत ज्या अजूनपर्यंत त्यांनी तशाच सोडलेल्या आहेत, त्याच्यावर कोण निर्णय घेत नाहीये. तर माझं म्हणणं हेच आहे, जर तुम्ही जर याच्या पुढे जर आम्हाला म्हणजे न्याय मिळवून नाही दिला तर पुढे जे काय होईल त्या गोष्टींना सर्वस्वी जबाबदार फक्त सरकार असेल, शासन असेल. आता तुम्ही बोलताय फक्त इलेक्शनच्या वेळेला फक्त आमदार खासदार जे काही असतात ते येतात, त्यापुरते येतात फक्त, नंतर तुमच्याजवळ कोणी बघत नाही, कोणच बघत नाही. आश्वासन वगैरे तुम्हाला देतात. 5 वर्षांनी इलेक्शन आला तर परत आमच्या दाराशी येतात. मग आमचा जर कुठला उपयोग नसेल होत मग येतात त्याला आमच्या दाराशी, कुठला तर उपयोग करायला पाहिजे. त्यांना तेव्हा तुम्ही बोलला असाल ना, आता तुम्ही दर वेळेला आमच्याकडे येता तुम्ही, परंतु तुम्ही आमचं काम अद्याप केलं नाहीये. मग असं तुम्ही त्यांना कधी बोलले का? घरपटे आमचे चालू केले होते, मग त्या घरपट्याचा आम्हाला कुठलाच उपयोग नाही. मग 10,000 रुपये आम्ही कुठनं भरायचे? तुम्हाला योजनेचा लाभ पण कुठला भेटत नाही. पण आम्हाला कुठला बाथरूम नाही, संडास नाही, कुठला काही नाही. मग आम्ही घरपट्या 10,000 रुपये कुठनं भरणार? आणि घरपट्या चालू आहेत आमच्या, एवढे पैसे आम्ही कुठून आणणार? नाही मजुरी कुठली.
आम्ही माथेरानला जातो ते एवढं चढून रोजगार की कधीतरी आता उन्हाळ्याच्या दिवशी पावसाळ्याच्या दिवशी आम्हाला कुठला 5 महिने आम्हाला मजुरी करायला भेटत नाही रोज कुठला काहीच नसतो तुम्हाला. मग तुम्ही आता रोजगार रोज 4 महिने म्हणजे आम्ही प्रत्येक म्हणजे 4 वाड्या आहेत आमचे, 4 महिने म्हणजे आमची कुठलीच पोरं कामाला जात नाही, कारण बाहेर गेलो तर पावसाची भीती असते, घरी येऊ की नाही परत. कारण असे म्हणजे घटना घडल्यात. आम्ही 2-2 दिवस, मी स्वतः सुद्धा रानात 2-2 दिवस काढलेत, कारण पाऊस लय असला तर आपण नदी पार करू शकत नाही. कारण रोजगार जो आहे तो माथेरानशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. आणि माथेरानला जाणं म्हटल्यानंतर डोंगर टेकडी करून जायला लागतं, आणि हल्ली पावसाचे दिवस आहे, कधी कुठलाही म्हणजे दरड कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता असते. तरी पण आमचे लोक शेवटी कसं आहे, आपण जर बाहेर नाही पडलो तर आपल्या घरामधली चूल विझल, म्हणून ह्या प्रयत्नाने पावसाळा असो, किती पाऊस असो, वारा असो, काही असो, तरी पण आमची मुलं माथेरानला काय रोजगारासाठी जातात. म्हणजे रस्ता नाही, त्यामुळे हे संकटाला आम्हाला सामोरे जावं लागतं. जर शासनाने रस्ता, लाईट आणि पाणी दिला, ह्या जर सोयी जर केल्या, तर आमच्या गाव ते चौक किंवा पनवेल, मुंबई या ठिकाणी आम्हाला जायला काही जास्त अंतर नाही. आमचे लोक तिथून येऊन जाऊन अपडाऊन काही नोकऱ्या करू शकतात. म्हणजे कंपनी असो, कुठे खाजगी प्रायव्हेट काही नोकऱ्या करू शकतात. परंतु हे रस्ता, लाईट नसल्यामुळं आमच्या लोकांना काही 4 महिने बाहेर पडता येत नाही. 4 महिने आमचे लोक घरी बसून असतात. म्हणजे हे 4 महिन्याचं म्हणजे उन्हाळी जे कमावतात ते पावसाळी घरी बसून ते खातात. आणि यांनी काय केलंय, आपापल्या सोयीप्रमाणे जे काय आमची म्हणजे ग्रामपंचायत वगैरे होत्या, तर ती ग्रामपंचायत डिवाइड करून ठेवली. म्हणजे काहींना लोटुलीमध्ये टाकलंय, काहींना चौकमध्ये टाकलंय, काहीला बोरगावमध्ये टाकलंय. मग त्याच्यामुळे काय होतं की शासनाकडनं येणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या आमच्यापर्यंत गावांपर्यंत पोहोचतच नाही. मग शासनाने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा की बाबा तुम्हाला जर आम्ही आधीपासून जर तिथे आम्ही आहेत, आम्हाला त्या जी काही पंचायत आहे त्या पंचायतीमध्ये जे काही येणाऱ्या ज्या काही निधी आहेत किंवा जे काही वस्तू आहेत, म्हणजे संडास बाथरूम असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील, त्या गावापर्यंत पोहोचवाव्यात. घरकुल असेल, इतर काही गोष्टी असतील, पाणीपट्टी असेल, म्हणजे पाईपलाईन असेल, त्या सगळ्या गोष्टी तिथे आणून द्याव्यात. तर ह्या गोष्टी कोण करत नाहीये. मग ह्या स्थानिक आमदार, खासदार किंवा जे कोणी असतील त्यांनी ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. बरोबर, ठीक आहे. आदिवासी ज्या वाड्या आहेत त्या पूर्वी शिवाजी राजापासून तिथं आहेत, आणि ब्रिटिशच्या सरकारने जी आम्हाला दवी जमीन दिली आता भरपूर, ती आम्ही आता कसं होतं आम्ही त्याच्यावरती जगत आहेत. तर आम्हाला त्या सातबारा होण्यासाठी आम्हाला त्याच्यापासून आम्हाला आम्ही पाडला करणार आहे सगळा, आणि तो दवी जमीन आमची आहे ही तर आम्ही सोडू शकत नाही. म्हणजे आमच्या आज्याची पंचायची दवी जमीन आहे, आणि महाराष्ट्र प्रकल्प झाल्यापासून आमचा जागा जमीन गेली एनजीपीनी जमीन घेतली. त्या टायमाला आमची घराची पेमेंट म्हणजे मी किती होतो त्या टायमाला असेल 10 ते 12 वर्षाचा, त्या टायमाला असेल. आता माझ्या असेल 55-50. त्या टायमाला मला काय अक्कल नव्हती, मी माझ्या वडिलांसोबत जायचो, मोर्चे वगैरे निघायचे. त्या टायमाला आम्हाला सूचना दिली का तुम्हाला घरची नोकरी देऊ, पर्याय जमीन देऊ, जी काय सोयी सगळी आम्ही देऊ, तुम्हाला पुनर्वसन व्यवस्थित करू. पण आजपर्यंत झालं नाही. मला 15 वर्ष झाली, त्या टायमाला मी 12 वर्षाचा होतो. आणि आम्ही भरपूर दवी भागासाठी भरपूर कष्ट केले, दिलेले मोर्चे नेले, मुंबईमध्ये नेले, राज्यपालावरती नेले, सगळे त्याच्यासाठी आम्ही भरपूर फिरलो, रात दिवस. आम्हाला अटक पण केलं त्या टायमाला, पण आम्ही काय आमचा मुद्दे सोडला नाही. आम्हाला दवी पाहिजे, आम्हाला जगण्याचं साधन आहे, आम्ही काही सोडणार नाही. आणि त्याचा पण आता आम्ही 7-12 तर करून तर घेणार आहोत. पण महानगरपालिकेला मी कार्यकर्ता आहे तिथला, आरकतवाडी, पिरकतवाडी, उंबरनावाडी, त्याही जर आमच्या रस्त्याची पाण्याची जर दखल घेतली नाही तर मी ते इशारा देतोच आता महानगरपालिकेला. कारण तुम्ही जर आम्हाला रस्ता, तुम्ही बोलतात ना पुनर्वसन झालंय, आम्हाला पेपर दाखवा कुठं पुनर्वसन झालंय, काय दिलंय तुम्ही, नोकऱ्या दिल्यात, टाकऱ्या दिल्यात, कुठल्या तरी आमची जागा जमिनी फसवून घेतली शेतकऱ्यांची अंक देऊन. त्या टायमाला आमच्या लोकांना वाचता येत नाही, त्यांना राज्यपंच असे वेळे होतं. 10 आणि 5,000 रुपये पेमेंट केलं, किती घराचं 10,000 पेमेंट झालंय, माझ्या घराचं 10,000 पेमेंट झालंय. 10,000 काय करून सांगा मला. महानगरपालिका तर बोलते का त्या लोकांचं पुनर्वसन केलंय, 10,000 मध्ये पेमेंट केलंय, आदिवासींचा फसवणूक केली. तर याच्यासाठी आम्हाला आता किती 35 वर्ष झाली, 35 वर्ष लाईट नाही, रस्ता नाही, पाणी नाही. कुठल्याही अधिकारी गेलं, बीडी साहेबांना गेलं, तुमचं पुनर्वसन झालेलं आहे. कलेक्टर साहेबांना पत्रव्यवहार करतो, पुनर्वसन झालंय. कुठलं पुनर्वसन झालंय? 35 वर्ष जर हालचाल साहेब होत नसेल, 35 वर्षे तर आमदार खासदार झाले का झोपलेत का मला सांगायचंय.
35 वर्ष तुमच्या दाराशी येतो आम्ही दरवाजा खटखटून विचारतो का आमची अर्कदवाडी तुर्कदवाडी आमची पंचायत नाही, ग्रामपंचायत नाही, त्याचं काय? मग तुम्ही एवढ्या वर्ष फॉलोअप का घेत नाही? काही 35 वर्ष लोक जर आपल्या दाराशी येत असतील आणि त्यांच्यासाठी आपला कुठलाही आपल्याला न्याय देता नाही, भले न्याय मिळेल, आम्हाला न्याय देता नाही, पण आम्हाला काय तर त्याच्यात न्याय तुम्ही देता का? काय नाही, आम्हाला न्याय द्या ना आम्हाला. का तुम्ही तुमचा दळी भाग आहे का तुमची उर्वरित जमीन आहे? आता हे माणसाची 8 एकर जमीन आहे, किती 8 एकर जमीन आहे आणि तिथं आम्हाला जागा किती दिला आहे? 2.25 गुंठे. 2.25 गुंठ्यात आम्ही जमीन कसणार का नाशनी करणार का वरी करणार? या शासनाला मला बोलायचं आहे का ते 2.25 गुंठ्यात नाशनी करू का शेती पिकू? हा, आणि या महाराष्ट्रामध्ये जमीन राहिली नाही, फक्त आदिवासीकडेच दळी भाग आहे. फक्त आमच्याकडे काय तर 1000 एकर दळी भाग आहे. आम्ही तो दळी भाग सोडू शकत नाही. शासनाने किती ताकद लावली तर आम्ही दळी भाग सोडत नाही. आम्ही 7-12 त्याचा बनवणार तर बनवणार. आम्हाला ब्रिटिशच्या काळात दिली जमीन दिली, आजा पंचायत कसली रक्त बांधलंय आमच्या आजा पंचायती, तशी जमीन तिथं आजपर्यंत ठेवलेली आहे. आम्ही शासनाला 7-12 झाल्याच्या होणार नाही. आणि आम्ही अर्कदवाडी तिरकटवाडी रस्ता का होणार नाही, कसं होणार नाही त्याचा पाठलाग स्वतः मी मंगळ सकाराम पोकळा तिन्ही वाड्याला आवाहन करतो. आमच्या तिन्ही वाड्याला का काही घाबरू नका, तुमच्या पाठीची एकटाच मंगळ सकाराम पोकळा आहे. कुठे जायचं तुम्हाला, दिल्लीला जायचं, कुठे जायचं आहे, आम्हाला मारायला आम्ही मरायला तयार आहे. आता तर आम्हाला जर शासन कायदा देत नसेल ना, आम्हाला न्याय देत नसेल ना, तर आम्ही शपथ तुम्हाला सांगतो, लास्ट एंडिंग मी बोलतो तुम्हाला का आम्ही जर आम्हाला हा न्याय भेटला ना रस्त्याचा, तर खरोखर आम्ही मोठ्या डोंगरावरती जाऊन आम्ही 500 लोक तर उडे टाकणार 100%. कारण आम्ही 35 वर्ष अन्याय शेळलाय आणि पूर्ण कुटुंब एवढेच आम्ही डॅमवरती जेवणार. कारण जो काय ते अडवणूक एक तर डॅमवाले करतात, महानगरपालिकेने करतात की आम्ही जागा एकवर केलेली आहे पूर्ण. तर आम्ही त्यांचं जो सांगणं आहे की जर आम्हाला रस्ता नाही, जे काय पाणी काय मूलभूत सुविधा इकडे दिल्या नाही, तर आम्ही पूर्ण कुटुंबासहित येऊन आम्ही डॅमचे म्हणजे डॅम बांधलेला आहे त्याच्यावरती उड्या टाकू असं. पण आता शेवटी असं त्याचे आम्ही दुरून मरतोय. आज होईल, उद्या होईल, वर्षानुवर्ष आमच्या त्याच म्हणजे प्रश्न असतात दरवर्षी. म्हणजे 35 वर्ष झाली आम्ही शासनाकडे भांड करतो, आज होईल, उद्या होईल, या आशेने आम्ही त्याची वाट बघतो, परंतु कुठल्या सुविधा आम्हाला होत नाही. जर आता जर झाल्या नाही तर खरोखर आम्ही पूर्ण तिन्ही वाड्यातले लोक येऊन आणि धरणाच्या डॅम मध्ये उड्या टाकू. कारण पर्याय राहिलाच नाही. शेवटी माणूस असून एवढं हाल आमचं होतात. कधी रस्ता लाईट नसल्यामुळे आम्हाला पेशंट आणायला देवी लागतं. डिलिव्हरी पेशंट झाला ते दिवसचे पण एक डिलिव्हरी बाई यांच्या मुलीचं मी स्वतः आम्ही खांद्यावर आणले पोरगाने. यानंतर तो माझा भाऊ चुलता आला तेव्हा ते वरती घेतले. त्याला गावात मोठ्या पोरलावत होते, तर गावात आमची ते फॉरेस्ट पकडत नाही तिकडे. त्याच्यामुळे नंतर आम्ही याच्या अगोदर काही घटना झालेल्या आहेत. रस्त्याला पेशंट आणता काही दगावलेले पण आहेत. आम्ही स्वतः बाबा दिलेली आहे अशी परिस्थिती. काय म्हणून डॉक्टरच्या इथे पोहोचलं ना, 20 मिनिटात ते डॉक्टर बोलतो पेशंट बोलतो गॅरंटी नसतं. आज जर 20 मिनिटात जर मुलगी तिथे पोहोचलं नसतं तर काय झालं? त्या टायमाला तिथे रात्रीचा पाणी खूप असतो, महापूर असतो आणि एखाद्या माणसाला साप चावलाय, आम्हाला तो उतारा झाला नाही. याच्यावरती विचार काय करणार आम्ही सांगा? आम्ही सांगा विचार काय करणार? त्या माणसाला मारायचं आहे का जगायचं आहे सांगा? आम्ही तर आमची जीवाची पर्वा करणार नाही. मग तशी आमची पोरं काय करतात, तिन्ही वाड्यात जमवून त्याची एक डोळी बनवतात, एक पादर घेऊन एक लाकूड घेऊन, आणि तिन्ही वाड्याच्या पोरांच्या खांद्यावर असे बरेचसे आम्ही लोकांना रुग्णालयात दाखल केलेलं आहे. तसं त्यांचा आम्ही जीव जगवलेला आहे. तर वारंवार मी शासनाला सांगत आहे, प्रत्येक अधिकाऱ्याला सांगत आहे, बाबा आमच्या मोठ्या अडचणी फक्त जर पावसाळ्यात जर महापूर असला, त्या बाजूला नदी, या बाजूला पण वड्या मोठाल्या, तिथून आम्हाला उतारायचं साधन नसतो. मग एखादी बाई गर्भवर आहे आणि तिला दिवस रात्रीचा पोट दुखतो तिला डिलिव्हरीसाठी, आणि ती डिलिव्हरी काय होत नाही, मग तिला काय करायचं? आम्हाला तर पाण्याला उतारा नाही, मग ती मरून द्यायची का जगायची? याचा हे पण प्रश्न आम्हाला आहे. म्हणजे शासनाला जाग येत काय नाही आम्हाला? आम्ही एवढं बोलतो त्यांच्या समोर, आमची योजना मांडतो, आमची योजना कळायला पाहिजे ना त्यांना का? तुमची चरातली बाई डिलिव्हरीसाठी 2 वेळा अगोदर तिथे दवाखान्यात ऍडमिट होते, आणि आमची बाई लास्ट एंडिंगच्या दिवशी तिला रात्रीच्या हलवली गेली जाते. पोटात दुखतं, माझ्या पोटात दुखतं. मग त्या आमच्या गावात एक म्हणजे आम्ही तसे डॉक्टर असतात डिलिव्हरीसाठी, असे 2 बाया असतात, पण त्याच्याने आता काही साधा सुद्धा बाया पण राहिलेला नाही. त्याच्याने होत नाही का? असे दबवलेले 4-5 बाया दबवलेत, तर आम्ही आता ठेवत नाही. डायरेक्ट किती काळ पाणी असला, महापूर असला, वारा असला, तर मी ह्या पोरांना जवान पोरांना बोलतो, एक डोळी करा, याला उचला. त्याला मला आमच्याकडे ते गॅस होत्या आपल्या पेट्रोल पेटायच्या,
त्याचा मला आमचे घेऊन जातो असे बरेचसे प्रकार केले. पण आता आपल्याला काय सणवत नाही. आम्ही आता काही अशी घटना घडली ना तर जे अधिकारी शासकीय अधिकारी आहेत, BDO साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत, कलेक्टर आहेत, हे जबाबदार असतील. आम्ही आता डायरेक्ट काही घटना झाली का आम्ही तहसीलदार साहेबाच्या ऑफिसला डायरेक्ट बोर्ड आणून देणार. सगळे ग्रामस्थ 3 वाड्याचे आणि तिथे आम्ही उठणारच नाही आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय. एवढीच मला विनंती आहे. मुलांची शाळा वगैरे कशी बरं, अंगणवाडी वगैरे आहे का शाळेमध्ये तुमच्या वगैरे? अंगणवाडी वगैरे आहे. सेविका तिथलीच आहे, आमच्या गावातलीच सेविका आहे. ती पूर्ण ती त्यांचे हे पार पाडते. आणि जिथे 4थी पर्यंत आहे आता. तर गुरुजी हातून जे होते म्हणजे पाणी खुपा जाते त्याने येण्यासाठी तर तुम्ही सांगा पाणी खुपा जातं आणि त्याला सांगू शकत नाही तुम्ही या म्हणून. ते जर अर्ध्यातच वावून गेले तर त्याला जबाबदारी आम्हीच शेवटी आम्ही बोलवलं ना त्यांना. मग ते काय करतात, जे दिवस पाणी जास्त आहे ते दिवस नाही येत आणि पाणी कमी आलं का आम्ही सांगतो साहेब आज पाणी जरा कमी होत या. तर ती पण रस्त्याचं झालं ना शेवटी. रस्त्याला तर ब्रिज मोरे टाकलेल्या असलेल्या आम्ही शासनाला आता मध्ये पण महानगरपालिकेमध्ये जाऊन पण सांगितलं आम्हाला आता मोरे तर बसवून द्या. कारण जे म्हणजे आमच्या कुठे रात्रीच्या अडचणीला आम्ही ते रस्ते बाहेर तर जाऊ शकते. तुम्ही जरा सापाचा माणूस असला ना वाचू शकत नाही. तुम्हाला सापाचा माणूस वाचू शकत काय, साप 4 प्रकारचे असतात. 1 तासाच्या अगोदर जर माणूस पोहोच झाला नाही ना तर त्या रस्त्यात होता. असे काही साप इशारे आहेत. आणि ते साप असतील पण जे सपळाचा साप असतो त्याच्यात आम्ही माणूस दगावू शकतो रस्त्याला. हे 100% तुम्हाला मी सांगतो. ही दखल शासनाने आमची घ्यायची. जास्तीत जास्त महानगरपालिकेने आमची दखल घ्यायची. कारण आमची जागा जमीन त्याही घेतली त्यात आम्हाला फसवणूक केली. तुम्हाला असं एवढी तुम्हाला पैसे देऊ, तुम्हाला पर्याय जमीन देऊ, तुम्हाला नोकरी घरची नोकरी देऊ, ही फसवणूक महानगरपालिकेने केलेली आहे आमची. त्याला तर ही मागची आमची विनंती असेल. कारण आप्पासाहेब आता बांधे साहेब आमच्याकडे आता त्याही इथं एक बैठक घेऊन त्यांनी पण हे निर्णय घेतलेला आहे. आणि आप्पासाहेब आम्ही आमचा मतदारसंघ आहे असं नाही का बाबा मतदारसंघ नाही. आप्पासाहेब बारणे आम्ही पहिल्याच टायमाला आमच्याकडे ज्या टायमाला ते पहिल्याच टायमाला उभे होते त्याला मी पाडे मिटिंग झाली ते टायमाला आप्पासाहेबांनी पण भरपूर आम्हाला असे दिले. पण ते आज आप्पा बारणेकर साहेब आज दिसतात आम्हाला किती 10 वर्षात ना. दुसरी निवडणूक आहे नाही 10 वर्षात ना. तर आप्पासाहेबांना मी आता विनंती करतो आता तरी आम्हाला त्या 3 वाड्याला जेव्हा आदिवासी वाडे डोंगर कोरत आहेत तेवढ्याला आप्पासाहेबांनी आम्हाला निर्णय जो असेल शासनाचा फॉरेस्ट असेल काय गोष्टी बऱ्याचशाच आहे. फॉरेस्ट सगळ्यात अडचण फॉरेस्टची. कुठेही गेलो तरी त्या रस्त्याला फॉरेस्ट आहे का. महाराष्ट्रात देशामध्ये फॉरेस्टात कोणच जन्मलं नाही का. फॉरेस्ट अगोदर जन्माला येतात का माणूस अगोदर जन्माला येतो तर मला शासनाने द्यायचा. पहिला माणूस जन्माला आला एखादा जन्माला आला. फॉरेस्ट नंतर आला. फॉरेस्ट काल आलाय. आणि आम्ही ब्रिटिशच्या काळाचे शिवाजीच्या राज्यात आमचे आजे पंजे त्यात आम्हाला शिवाजी बरोबर लढून नेले पण आमचा इतिहास लिहिलेला गेला नाही. त्या टायमापासून जर दरोखोराच्या आदिवासीला न्याय मिळत नसेल आणि फॉरेस्ट बोलतात तुम्ही तिथं का थांबलात तर फॉरेस्टला आमचा एकच आहे का जिथं फॉरेस्ट आमच्याकडे जर का आडकाठी करायला येईल तर आम्ही त्याला ग्रामस्थ सोडणार नाही. आमच्या दळी भागात आम्ही दळी भागात राहणार आम्ही हलणार नाही. फॉरेस्ट येता होता पण हा आमचा काय बोलतो माहिती का इथं आमचा अधिकार आहे. त्याला ह्या माणसाने आम्ही दवाखान्यासाठी एक जागा दिलाय हा पांडुरंगगुडा. तिथे एक माणसाने आमच्या 40 वर्ष येतो तो माणूस स्वस्तीचा माणूस आहे. तर दवाखान्यासाठी गरज म्हणजे एक घर बनवलं आहे त्याच्यासाठी फॉरेस्ट आमच्याकडे तक्रार केली. तर आम्ही फॉरेस्टला बोललो तुम्हाला काय करायचं ते करा. आम्ही काय हे फक्त ते 40 वर्ष आम्हाला एक पहिले पेटी द्यायची पेटी बांधली जाणीव ठाणे संस्था आहे. म्हणजे कधी आता आमचा रस्ता 10-12 किलोमीटरचा रस्ता आहे. जर कोणाला एमर्जन्सी ताप झालं थंडी ताप तर त्याच्यासाठी ते संस्थेवाले जे काही मेडिसिन आहे ते मेडिसिन पहिले एक घरामध्ये ठेवायचे. तर आणि ते लोक आल्यानंतर चेकअप साठी कधी कधी यायची महिन्यातला तर त्यांना राहायला जागा म्हणजे सोय नव्हती व्हायची म्हणून आम्ही त्यांना एक राहायसाठी म्हणजे त्यांना एक सेपरेट बांधकाम आम्ही एक प्रथमच्या गावकऱ्या मिळून मदत बांधलाय. तर तिथे ते फॉरेस्टवाले आम्हाला आता म्हणजे हे करायचे का तुम्ही बांधला कसा काय कसा आम्ही ते तोडून टाकू हे टाकू. तर आम्ही बोललो की आम्ही गावठी म्हणून एक संस्थेला म्हणजे संस्थेला आम्ही गावठी मिळून बांधलेलं आहे. तर आम्ही ते बांधणार तुम्हाला जे काय करायचं ते करा. मग आम्ही आमच्या पद्धतीने ते पूर्ण बांधकाम पूर्ण केलेलं आहे.